चला तर मग आपण आता हे कपडा, पेपर पॅटर्न, अस्तर आणि ओरिजिनल कट झालेलं आहे आपलं. आता आपण स्टिचिंग बघूया. स्टिचिंग साठी पहिल्यांदा करायचं आहे, अस्तर जे आहे ते आपल्या ओरिजिनल कपड्याला आतल्या बाजूने जोडून घ्यायचंय. पहिले कटोरी, साइड पीस, योक उलटवून घ्यायचंय, बाही उलटवून घ्यायची आहे. उलटवून घ्यायची म्हणजे सरळ बाजूने अस्तर जोडायचंय आणि आतल्या बाजूला वळवून ते कच्चं करून घ्यायचंय. आणि बॅक पीस, मागचा पीस आहे तो डायरेक्ट आतल्या बाजूनेच जोडायचा आहे तुम्हाला. तो जोडून झालं, हे सर्व पार्ट जोडून झाले की एक्स्ट्रा वाला कापड आपण कापून टाकूया. चला आपण आता शिवायला सुरुवात करूया. हे बघा, कटोरी आतल्या बाजूला, हा सरळ भाग आहे कपड्याचा. आतल्या बाजूने मी अस्तर लावून घेतलं. आता त्याच्या काठाने आपण शिलाई मारणार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पार्ट जोडून घेऊया. हा मागचा भाग आहे. मागच्या भागासाठी कच्चं करण्यासाठी बघा, पहिल्यांदा कमरेची शिलाई आतल्या बाजूने, ही उलटी बाजू आहे कपड्याची, ही सरळ बाजू आहे ब्लाउज पीसची, आणि ह्याच्यावर आपण अस्तर जोडत आहे. हे बघा, गळा अजून पण आपण कट केलेला नाहीये. इथे हा गळा आहे आपला, हा कट केलेला नाही. पहिल्यांदा आपण कंबरची साईड जोडणार आहे, मग सेंटर मध्ये शिलाई मारणार आहे ही वाली, आणि मग तिथून कंटिन्यू आपण इथून इकडे अशी वळत जाणार आहे. कशी? इथून इथे सेंटर, मग इथून इथे साईडला जाणार आहे शिलाई आपली. बघूया आपण मारून. पहिल्यांदा कमरेची, नंतर सेंटर, नंतर साईड. हे बघा, अशा प्रकारे मी शिलाई मारत आहे. सेंटरला मारून झालेली आहे. कंटिन्यू इथून इकडे आलेली आहे मी शिलाई मारत, बगलला मारत आहे आणि आता साईडला मारत आहे. ही साईड आपली राहिलेली आहे. इथे पण पहिल्यांदा सरळ मारते आणि मग बगलला मारून शोल्डरला येते. म्हणजे पूर्ण आता आपण कव्हर केलेले आहे. हे बघा, पूर्ण झालेली आपली कच्ची करून शिलाई. सरळ बाजूने बघा, बिलकुल लूज आलेला नाहीये आपला कपडा, बिलकुल सरळ आलेला आहे. आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्यासाठी फक्त हे सिंगल एकाच साईडला काठ आलेले आहे. आता आपल्याला 2 बाह्यांसाठी एक काठ लागणार. तर आपण सरळ काय करूया की ह्याला बरोबर मध्यभागी कट करू, म्हणजे 2 बाह्यांसाठी वाटण्यासाठी. हे व्हाईट लाईन सोडून द्याल इकडची. इथे जी व्हाईट लाईन दिसत आहे तुम्हाला ती सोडून द्याल आणि बाकीचा मधोमध कट करून घेऊया आपण. हा मधोमध मी कट करत आहे. आता हे 2 बाहींसाठी 2 आपण हे केलेले. आता ह्याला वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला बाही हे करायचे. आता पहिल्यांदा बाही जोडताना बघा व्यवस्थित. आता इथे हा एक पीस आहे, हा एक पीस आहे आपला. ह्याला बघा, अस्तर सरळ बाजूकडे ठेवत आहे मी आणि हे असं उलट येणार इकडे. हे बघा, उथळवाला भाग, हा उथळवाला पहिल्या बाहीचा, हा
दुसऱ्या बाईचा उतावळा जवळ जवळ आलेले, किंवा पहिली बाई जर ही समजली ह्याचा खोल भाग आणि ह्याचा खोल भाग सेम आलेले, असं जर आले बरोबर खोल आणि खोल तुम्ही घेतले तर ती बाई दोन बाजूची बनणार आहे. इथे इथे एक खोल भाग आहे, इथे एक खोल भाग आहे. आता आपण जोडून घेऊ. जोडताना काय करायचं की हे बरं मधोमध ठेवा आणि मग दोन्ही बाजूला आपण नंतर त्याला जॉईन मारू. आता जॉईन कसे मारायचे तेही दाखवलं. पहिला मी शिलाई मारून घेते खाली बॉटमला आणि मग तुम्हाला जॉईन मारायला दाखवते. बघा इथे शिलाई मारून झालेली आपली, या बाईला जोडून घेतलंय. आता ह्याच्यावर आपण प्रेस शिलाई मारूया. प्रेस शिलाई नंतर एक कॉर्नर शिलाई द्यायची. बघा ह्या प्रेस शिलाई मारत आहे मी. दुसऱ्या बाईला पण प्रेस शिलाई करते. शिलाई वळवली आहे अस्तरच्या साईडला. अस्तरची जी साईड आहे त्या साईडला आपण आतली शिलाई वळवून घेतली आहे आणि प्रेस शिलाई मारत आहे. आता त्याच्यानंतर आपण घेऊया कॉर्नर शिलाई. कॉर्नर शिलाई पण आपण आतल्या बाजूने घ्यायची आहे. कपडा सिल्क आहे तो स्लिप होतो म्हणून काय करायचं तो खाली ठेवायचा आणि आपण शिलाई मारायची वर. आणि इथून थोडासा हा रेड वाला कापड दिसला पाहिजे जो ओरिजिनलचा. आपला अस्तरचा कपडा बाहेरच्या साईडला नाही दिसू द्यायचा. इथून ओढून घ्यायचंय बरोबर. आता ही शिलाई झाली, ह्याचे पण बघून घ्या. हे आता मी इथे काठाला शिलाई मारत आहे. हे पहा अशा प्रकारे आपण बाही जोडून घेतलेली आहे, कच्चं करून घेतलेलं. आता आपल्याला इथे जॉईंट लावायचं आहे. तर जॉईंट लावण्यासाठी आपण इथलाच कपडा कापणार आहोत आणि इथे जॉईंट देणार आहोत. पहिल्यांदा कपड्याला जॉईंट लावून घेण्याची आवश्यकता नाहीये. आणि हे आपण दोन्ही साईडला का उरवलंय तर हे साईड शिलाई मध्ये ही शिलाई दबली जाते. नाही तर एकाच साईडला तुम्ही जर जॉईंट लावलं तर आणि मेन म्हणजे इथे काठ आहे आणि इथे प्लेन जॉईंट आला तर ते दिसायला जर शिलाई जर दिसली तर ते दिसायला खराब दिसते. तर आपण त्यापेक्षा दोन्ही साईडला जॉईंट लावणार आहे आणि ही पूर्ण साईड शिलाई मध्ये आपलं शिवलं जाते. आता बघा मी कसं करते. हे मी पीस कापत आहे आणि हाच पीस जॉईन म्हणून देत आहे. कापून घ्यायचंय आणि जॉईन म्हणून लावायचंय. हे बघा आता मी हा पीस कापलाय, हाच मी सरळ बाजूकडे जाते आणि इकडून तो जॉईन करते. हे पहा हा तुकडा मी घेते, हा इकडून जॉईंट लावते. सरळ वर सरळ घेते आणि शिवते. लगेच त्याच्यावर प्रेस शिलाई मारायची आपण. नंतर इथे शिलाई मारून कच्चं करून घ्यायचंय. याच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला पण जॉईंट लावून टाकणार आहे. हे एक्स्ट्रा वाला कापून घ्यायचंय. आता दुसऱ्या बाजूचा जॉईंट आपल्याला लावायचंय. हे पहा सरळ बाजू करायची आहे कपड्याची. याची पण सरळ बाजू सरळवर सरळ ठेवायची आहे. ही शिलाई सरळ मारायची आपल्याला. आडवा उभा मॅटर नाही करत त्याला कपडा, कारण तो साईड शिलाई मध्ये जाणार आहे. लगेच प्रेस शिलाई मारायची आहे. मग हा जो साइड पीस आहे तो जोडून घ्यायचा आहे. हे पहा आपण आता हे एक्स्ट्रा वाला कपडा कापून घेतलेला आहे. ह्या दोन कटोरी आहेत आपल्या, दोन साइडच्या दोन कटोरी आहेत. ह्या दोन साइडच्या दोन कटोरी झालेल्या आहेत. ह्या साइड पीस आहेत आपले दोन, एकावर एक ठेवून बघायचं. साइड पीस आपले आहेत. नंतर दोन योग झालेले आहेत.
बघायचे दोन्ही पण सेम नाही आहेत ना, नाही तर एकाच बाजूचे बनतात. हे 2 योग झालेले आहेत आपले आणि 2 बाह्या झाल्यात आणि बाह्या पण चेक करायच्या. ऍक्च्युली कापण्याच्या अगोदरच चेक करायच्या, नंतर कापून झाल्यावर नाही करायच्या. हा हे बघा बाहीच, हे आपण बाजू, हे बघा बाहीचं कसं चेक करणार आहे म्हटलं. इथे खोल भाग आहे पहिल्या बाहीचा, ही पहिली बाही आपली, पहिल्या बाहीचा हे बघा, पहिली बाही जी आहे हिचा जो खोल, ही बाही आहे आपली, इथे खोल भाग आहे आणि इथे उथळवाला भाग आहे. तर दुसऱ्या बाहीचा उथळवाला भाग जवळ आला पाहिजे, किंवा हा बघा खोलवाला आणि खोलवाला एकत्र सेम आलेले आहेत, बरोबर. जे जवळ सेम सेम वाले पार्ट आले पाहिजे, म्हणजे 2 साईडच्या 2 बाह्या बनतात. हे खूप महत्वाचं आहे योक आणि कटोरीमध्ये. योक आणि हे बघा 2 साईडच्या 2 बाह्या रेडी झालेल्या आहेत आपल्या. आता आपण शिवायला सुरुवात करूया. पहिलं सिक्वेन्स लक्षात घ्या. पहिल्यांदा कटोरीला डाएट मारणार आहे, नंतर आपण साईड पीस जोडणार आहे, नंतर योक जोडणार आहे. हा, पहिल्यांदा आपण कटोरीला डाएट मारून घेऊ. कटोरीला डाएट इतका मारा की जेवढी तुम्ही कटोरी वाढवली होती तेवढ्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्या. आता मी 1.25 वाढवली होती, तर मी 1.25-2 इंच घेणार आहे कटोरीला डाएट. हे बघा या टोकापासून, हे पहिले टोक, हे इकडे बघा, दोन्ही पण कटोऱ्या समोर ठेवायच्या सरळ बाजूने. हे दोन्ही कटोरी ठेवल्या अशा समोर. हे समोर ठेवलेल्या आहेत कटोरी. नंतर त्याला काय करायचं, ही बाजू घ्यायची आहे, या साईडला वळवायची आहे ही, आणि ही बाजू घेणार आहे, ह्या साईडला वळवणार आहे. नंतर आता ह्या टोकापासून, इथे जे टोक आहे इथून इथे आपण घेणार आहे, मी 1.25 इंच वाढवली, तर मी आता 1.25 म्हणजे अर्धा इंच जास्त घेणार आहे बघा. किंवा सरळ सोपं सांगते की योक मध्ये वरचा पीस बसेपर्यंत डाएट मारायचा. वरचा पीस म्हणजे साईड पीस आणि कटोरी बसेपर्यंत डाएट मारायचा. आपण एकच शिलाई घेणार आहोत, जास्त शिलाई मारणार नाही. बघा, आणि उंची पण अंदाज सांगू शकत नाही, 2.5 घ्या 2.25 घ्या असं नाही. प्रत्येकाची ब्लाऊज उंची अलग आहे, बरोबर ना. कोणाची ब्लाऊजची उंची 12.5 असते, कोणाची ब्लाऊज उंची 15 पर्यंत जाते. तर त्याला काय प्रत्येकाला असं बोलू शकत नाही की 2.25 इंच घ्या, 2 इंच घ्या वगैरे. तर एक डाएट मारा, तो जर प्रॉपर वाटला तर दुसरा डाएट मारा. प्रॉपर म्हणजे उभा राहिला तर तो बरोबर आहे. बघा इथे 1.25-2 इंचावर मार्किंग करत आहे आणि शिलाई मारत आहे, तिरपी शिलाई. नंतर हा उचलून बघायचा की हा बरोबर उभा राहत आहे का. हे पहा, हे आता असा टोक उभा करून बसते, असं बघून दे. एकच मारलेली आहे मी शिलाई, जास्त शिलाई करू नका, कारण ते आपल्याला परत ऍडजस्ट करायचं आहे. बघा 2 साईडच्या 2 कटोऱ्या झालेल्या आहेत आपल्या. आता मी साईड पीस, पहिली डाव्या बाजूची साईड पीस जोडून घ्यायची आहे, मग डाव्या बाजूचं साईड पीस वरून खाली जोडणार आहे आणि उजव्या बाजूचा साईड पीस खालून वर जोडत येणार आहे. हा वरून खाली साईड पीस ठेवून बघते मी. बघा हा इकडचा साईड पीस आहे, हा इथला साईड पीस आहे. हा पहिला जोडणार आहे आपण. हा बघा असा ह्याच्यावर पलटवणार आहे आणि मग इथून आपण शिलाई मारत मारत जाणार आहोत. आता मी शिलाई मारून कटोरी जोडताना काही ओढवाढ करण्याची जरुरी नाहीये, स्मूथली जोडत या. परत त्याला डबल शिलाई मारून देते मी. डबल शिलाई मारताना त्या शिलाईवर बोट फिरवायचं, म्हणजे खाली जर चून येत असेल, काही कपड्याची प्लेट पडत असेल तर ती जाणवते. आता ही एक कटोरी झालेली, आता ही दुसरी वाली कटोरी मी जोडत आहे, ही खालून वर, हे बरोबर पुरलेलं आहे. हे बघा आता ही मी खालून वर जोडत येते, म्हणजे उलट घेते इथून. काहीही ओढवाढ करू नका, इझिली त्याला जाऊ द्या. कटोरीला तर बिलकुल तणवू नका. तुम्ही ज्या साईडला तणवणार आहे, कारण त्या साईडला ती खेचली जाते, कारण कपडा क्रॉस घेतलेला आहे कटोरीला पण. हे बघा फक्त खालच्या आकाराबरोबर वरचा पीस, हातात जो पीस आहे तो वळवत जायचा. खालच्या कपड्याला हातच नाही लावायचा आपण, खालचा कपडा क्रॉस आहे त्यामुळे. हे बघा हे नुसतं आणून ठेवत ठेवत शिवत आहे. नंतर योक जोडायचं. ह्याला साईड बाय साईड, आता तुम्ही साईड जोडल्याबरोबर लगेच त्याला ओव्हरलॉक करून घ्या. ओव्हरलॉक मशीन असेल तर ओव्हरलॉक करून घ्या, फिनिशिंग खूप छान दिसते. हे पहा आता मी ओव्हरलॉक मारून घेतलेली आहे. ओव्हरलॉक मारते आणि मग आता त्याला योक जोडायचं. आपल्याला योक पट्टी जोडायची ह्या पीसला आपल्याला.
तर हा इथे नख मारून घ्या. पहिल्यांदा उजव्या बाजूची योगपट्टी जोडून घेणार आहे आपण आणि योग पुरला पाहिजे. पाव किंवा अर्धा इंच उरला तर चालतो, पण कमी नाही पडला पाहिजे. हा बघा, असा पहिला लावून बघा तुम्ही. हा जर उरत असेल म्हणजे पुरणार आहे. हे बघा, हा जर उरत असेल म्हणजे हा पुरणार आहे. जर हा कमी पडत असेल, योग जर कमी पडत असेल तर इथे डायरेक्ट तुम्ही अजून क्वांटिटी आतमधून जास्त शिवून घ्या. आता आपल्याला हे बरोबर पुरतंय, तर ह्याला आपण डबल शिलाई मारून घेऊ. हे बघा, डबल शिलाई करते आणि नंतर तो एकतर तो डायरेक्ट तुम्ही कट करू शकता किंवा त्याला चपट बनवायचं आहे. हे बघा, हे असं हा जो पीस आहे हा असा सेंटर मध्ये घेते. हे पूर्ण असं एकत्र दाबून धरलेलं आहे. नंतर ह्याला एक साइड अशी फोल्ड केलेली आहे आणि मग असं हे घेऊन इथे सेंटर मध्ये शिलाई देते. बघा कसा आलाय तो. हे बघा, हा असा चपटा झालेला आहे. तेव्हा हा पीस असा चपटा झालेला आहे. ओके, आता ह्याला पण आपण डबल शिलाई केलेली आहे. ह्याला सुद्धा परत एकदा करूया. हे बघा, असा चपटा बनवत आहे मी. असा चपटा बनवत आहे आणि मग ह्याला शिलाई मारत आहे. सेंटर मध्ये शिलाई म्हणजे हे चपट झालेलं आहे. आता मी योग जोडते. योग जोडताना मी सांगितलेलं आहे पहिल्यांदा उजव्या बाजूचा जोडा. हा बघा, उजव्या असं ठेवायचा. हा एक्स्ट्रा पीस ठेवायचा थोडासा वाढवून. हा वाला योगचा पीस आपण थोडासा वाढवून ठेवायचा. जो कॉर्नर मिळत आहे आपल्याला तिथून सुरुवात करायची. खालच्या कपड्याला हात ओढवाढ करू नका. हे बघा, हे अप करून ठेवा, डायरेक्ट अप करून ठेवा आणि ही जी आतली शिलाई आहे ती कटोरीकडे वळवा. हे बघा, बरोबर योग पुरतोय आपला. जास्त उरला नाही पाहिजे योग. पाव इंच ते अर्धा इंचापर्यंत ठीक आहे उरला तर. हे बघा, इथे शिलाई मारली. आता मी इथे प्रेस शिलाई मारणार आहे. ह्याला एकदा योग वर आलेला आहे, एकदा योग खाली येणार आहे. इथे खाली ठेवणार आहे मी योग आणि हा वरचा पीस त्याच्याशी अटॅच करणार आहे. योग पूर्ण थोडासा वाढवून ठेवलेला आहे आपण आणि इथून आपण आता शिलाई करत आहोत. कटोरी क्रॉस आहे त्यामुळे तिला जपूनच हाताळा, काही ओढू नका. आरामशीर जाते. असा खड्डा करा म्हणजे कटोरीचं होल करा त्याला. आणि हे बघा, आता परत मी ह्याला ओव्हरलॉक करून घेते. योकवर प्रेस शिलाई घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला मागचा गळा कट करून त्यातला जो कपडा उरतो त्याच्या आपल्याला बटन पट्ट्या तयार करायच्या. हे बघा, इथे मी योगपट्टीला प्रेस शिलाई देते. आतूनही या प्रकारे दिसणार. हे बघा, आता आपल्याला बटन पट्ट्या करायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला मागचा भागाचा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा. बघा, आतापर्यंत आपण गळा कट केला नव्हता. हा गळा आपण कट करून मग त्याच्या बटन पट्ट्या बनवूया. हे पहा, मी आता मागचा गळा फोल्ड करून घेते. मागचा भाग फोल्ड करून घेते आणि गळा कट करते. याला चाचणी लावा कारण हल्ला नाही पाहिजे गळा, नाही तर एक शोल्डर कमी एक शोल्डर जास्त येईल. गळा कट करायच्या अगोदर परत फ्रंटचा जो पीस आपण जोडलेला आहे त्याचं शोल्डर ठेवून बघा की एकावर एक बरोबर येत आहे काय. बघा, हा गळा आहे आपला. इथे बघा, हे शोल्डरचं समोरचा वाला ठेवलाय आणि मार्किंग करत आहे. मार्किंग करते आणि तेवढाच गळा आपल्याला कट करायचा आहे. हे बघा, व्हाईट वाला मार्किंग केलेली आहे मी, व्हाईट वाली. आता तिथून मी गळा कट करते. बरोबर एकावर एक नीट ठेवा कपडा. इथे गळा वाढला तर चालतो तुमचा. हा जो आहे पीस, हा गळा इथे वाढला चालतो पण हा पॉइंट चुकू नका देऊ, इथला शोल्डर पॉइंट. कारण शोल्डरला समोरच्या शोल्डरला मागचं शोल्डर जोडलं गेलं पाहिजे. आणि हाच कपडा आपण आता
बटन पट्टी हुक पट्टीसाठी यूज करणार आहोत. पहिल्यांदा हे जे आपण गळा कापला त्याला आपण ना एक शिलाई देऊन देऊया, नाहीतर तो तणला जातो गळा. हे बघा, आता हे जे आपण कापला गळा, हे पण आतल्या बाजूने शिलाई घ्यायची आहे. हे पहा, आपण आता गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. इथून ही पूर्ण कच्ची शिलाई मारून घेतलेली आहे. गळा आपण बाजूला ठेवूया. आता आपल्याला बटन पट्टीसाठी हा गळ्यातला पीस काढलेला आहे आपण. हा बघा, हा गळ्यातला पीस काढलेला आहे आपण. आता त्याला आपण काय करूया, वन साइड एक साइडला फोल्ड मारून देऊया. अस्तरच्या साइडने फोल्ड करून घेऊ. आय पट्टी काढायची आहे 3 इंचापर्यंत आणि हुक पट्टी करायची आहे 1.5 इंचापर्यंत. हे बघा, ही झाली आपली शिलाई. किंवा तसं न मोजता काय करायचं, तुम्हाला आयपट्टी किती ब्रॉड पाहिजे हे बघायचे. बघा, तुम्हाला आयपट्टी जितकी ब्रॉड पाहिजे असेल तेवढी आणि प्लस त्याच्यामध्ये शिलाई, असं 1/2 इंच शिलाई ठेवून कट करून घ्या. आणि हे बघा, आयपट्टी अस्तर आणि ओरिजिनल ह्या दोघांची येणार आहे आणि हुक पट्टी फक्त अस्तरची येणार आहे. हे बघा, ही जी आपली पट्टी तयार आहे हिला आपण बारीक करू, फोल्ड करून. पहिले आयपट्टी तयार करून घेऊया आपण. आयपट्टी आपण उजव्या बाजूला लावणार आहोत. हे बघा, हा जो राऊंड शेप आहे गळ्याचा आपण कापला होता कपडा, तर आता ह्याला मी सरळ करून घेते, कारण आपल्याला ती पट्टी बनवत आहे आपण. आता ही मी लावते बटन पट्टी उजव्या साईडला, फ्रंटला उजव्या साईडला लावते. खालून कपडा सोडलेला आहे मी थोडासा, हा बटन पट्टीचा, आणि जोडत आहे. तेव्हा हा असा खोल पाहिजे. खालच्या कपड्याबरोबर फक्त शिवायचं आहे, खालच्या कपड्याला ओढायचंच नाही आहे. हे जोडलेलं आहे पूर्णपणे. मी पहिली आयपट्टीच दाखवते तुम्हाला. ही जोडल्यानंतर आता ही बघा, ही पट्टी मी अशी उलटी करत आहे. ही पट्टी मी अशी उलट करून इकडून आडवी शिलाई मारणार आहे. हे जे आपली योकपट्टी आहे त्याच्या एक सूत खाली आली पाहिजे फक्त शिलाई पॅक करायची आहे बरोबर. आता हा उरलेला कपडा जो आहे एक्स्ट्रावाला कट करा आणि त्याला आता बरोबर कॉर्नर काढून उलटवून घ्या. हे बघा, आता बरोबर इथे ही जी शिलाई आहे आपली जोडलेली, आयपट्टी जोडलेली, ती आतमध्ये लपवायची आपल्याला आणि बाकी शिलाई मारणार आहे. आता हा कपडा सिल्की आहे म्हणून ह्याला आपण हाताने आय करणार आहे, मशीनच्या आय नाही करणार आहे, नाही तर कपडा खराब होईल हुक सडकून. हे बघा, ही शिलाई मी आतमध्ये दडपली. ही जी शिलाई होती ती मी आतमध्ये दडपत आहे. एक्स्ट्रावाला कपडा कापून टाकायचा, गळ्याच्या लेवलने कापून घ्यायचं. ओके, आता हुकपट्टी करूया. डाव्या बाजूला हुकपट्टी घेत आहे. ही आपण पट्टी 1.5 इंचाची घेतली होती. 1.5 इंच घेऊन एक साइड फोल्ड केली होती आणि आता ह्याला खालून फोल्ड करत आहे. त्याला फोल्ड केलं नव्हतं पहिल्यांदा, ह्याला खालून फोल्ड करून डायरेक्ट जोडत आहोत. हे बघा, ह्या कटोरीला बिलकुल खेचखाच करायचं नाहीये, नुसती पट्टी आणून त्याच्यावर ठेवत आहे. ह्याच्यावर ब्रेस शिलाई मारायची आहे पटकन, नंतर कॉर्नर शिलाई मारायची आहे. ब्रेस शिलाई झाली आहे, कॉर्नर शिलाई, काठाने शिलाई माराच. ह्याला ही झाली. आणि आताची जी शिलाई आपण मारणार आहोत इथे, तेव्हा कटोरीचा खोपा तयार करा. असा उचलून घ्या
आणि कटोरी आडवी ताणा, उभी ताणण्यापेक्षा आडवी ताणा. उभी जर खेचली गेली तर एक कटोरी उंच लांब वाटते आणि एक कटोरी गोल वाटते. त्यामुळे हे असं उचलून घ्या त्याला. आणि हे बघा आता आपली ही कटोरी सॉरी हुकपट्टी तयार झालेली आहे. आता मी एक्स्ट्रावाला पीस कापते, आणि परत आता एकावर एक ठेवून बघायचं आपल्याला. आयपट्टीवर आपण हुकपट्टी ठेवून बघणार आहे. आयपट्टीवर ठेवते, इथे बघायचा. आणि गळ्याचा आकार पण जर ऑड वाटत असेल तर थोडासा आकार तुम्ही देऊ शकता. हे बघा इथे थोडासा हलकासा आकार देते मी, हलकासा गोल आकार देते. परत बघायचं एकावर एक ठेवून. खालीवर असेल तर परत करायचं त्याला नीट, जोपर्यंत तुमचा गळा व्यवस्थित दिसत नाहीये. आणि मग शोल्डरला शोल्डर जोडायचंय. आता आपण शोल्डरला शोल्डर जोडून घेऊ.